हाय मित्रांनो, मी मानसी कांबळे आणि आज आम्ही चाललोय ते म्हणजे सिद्धिविनायकला बाप्पाचं दर्शन घ्यायला. तर बघूया कसं होतं आपलं दर्शन. हाय कर, सो कनेक्ट विथ मी. तर मित्रांनो, आज चांगला दिवस आहे, मंगळवार आहे आणि दिवसाची सुरुवात छानशी व्हावी म्हणून आज सिद्धिविनायकचं दर्शन घ्यायला चाललो आम्ही पूर्ण फॅमिली. तर आय होप चांगलं दर्शन होईल, त्यासाठी पण एक्सायटेड आहे. चाललो आहे मी 2-3 महिन्यांनीच ना चाललो आहे ना आपण. हां, मी 2-3 महिन्यांनी चाललो आहे. प्लॅन होता 4ला निघायचा, पण काही कारणास्तव काय त्यामुळे थोडा लेट झाला आहे. मागं आम्ही 2लाच निघलेलो, 3लाच पोहोचलो. रात्री 2ला बोल. हां, रात्री 2लाच निघलेलो मागं आणि 3लाच पोहोचलेलो. आणि कधी डोअर ओपन कधी झाला 5:30ला, तेव्हा ओपन झाला. तर आता आम्ही चाललो आहे फॅमिली, लेटच चाललो आहे थोडी, पण मला तर असं वाटतं गर्दी नसेल, पण बघूया. मित्रांनो, फायनली पोचलो आहे. पाटी गार्डन आहे, तिथं आम्हाला उतरवलं आहे. मला दाखवत आहे, तिथं आहे मम्मी. तर मित्रांनो, फायनली आम्ही पोचलो आहे म्हणजे मंदिरच्या बाहेर. तर आम्ही आतमध्ये जाऊ आणि तुम्हाला दाखवू कसं होतं. सिद्धिविनायकला पोचलो आणि इथं दुर्वा वगैरे बघून जो प्रसन्नता वाटतं, जाम आउटस्टँडिंग. मामा चांगल्या दिवशी आलो आणि बाप्पाचं दर्शन पण चांगलं होईल जाम, कारण का श्रद्धेने आलो की बाप्पा पण साथ देतं आणि त्यासाठी मी खूप मनापासून हे वाटतं. वाव, गर्दीच नाही मित्रांनो. आम्ही आलोय आणि त्या दिवशी गर्दीच नाही, डायरेक्ट ना बाप्पा आहे ना तिकडं डायरेक्ट गर्दी आहे. मम्मी, कसं वाटलं तुला दर्शन? असं कधी भेटलंच नव्हतं ना. लवकर गेलो आणि लवकर दर्शन भेटलं, डायरेक्टली दर्शन भेटलं. असं सिद्धिविनायकमध्ये कधी नाही भेटत नाही लवकर. आणि बाजूचा परिसर बघा किती भारी वाटतंय. सगळीकडे हार किंवा मोदक कंटिन्यू भेटतच राहतात. आणि इथे भेटतं इथे म्हणजे काय नारळवडी आणि प्रसाद हे घेतातच इथं. ॲक्च्युली आम्ही पहिल्यापासून घेतो, तर आम्हाला आवडतं नारळवडी, त्यासाठी आम्ही लाईनीत पण लागलो आणि घेऊन नारळवडी तिकडे. तर मित्रांनो, एवढं भारी दर्शन झालं. मम्मी इथे ओपनली झालं ना साईडून, तर आम्हीच होतो म्हणजे तिघंजणच होतो. एवढे भारी दर्शन झालं ना, वाटला पण नव्हता. फर्स्ट टाईम झाला. जेव्हा सकाळी आलेलो ना तेव्हा पण एवढं लगेच नव्हता भेटायला, पूर्ण लाईन लावायला लागलेली. म्हणजे आम्ही आता आतमध्ये काहीतरी बघतो.
किती भारी गणपती बाप्पा आहे. पूर्ण गणपती बाप्पा सगळीकडे. एव्हिलाइस हे वाव नारळामध्ये आता आलो आहे इथं म्हणजे खायला काहीतरी बघता पावभाजीचा मिशन आहे. मी पावभाजी चांगली गोष्ट आहे की सिद्धिविनायक मंदिरच्या बाहेर थोड्याशा अंतरावर हॉटेल आहे तर खातो पावभाजी. म्हणून मी आता विचार केला की तू एवढी भारी कशी व्हायची चाललीस? कशी काय गोल कशाला दिसायला लागलीस? पोर कशी काय सांग. आधी डब्बू दिसतो. बोल जरा आणखी जगाचा आहे, जरा स्लीम होऊन जगू दे ना, थोडासा पतला पतला जगू दे ना. आगे किती बघितलात काय मम्मी माझ्या मिसल आहे. मिसल खाते मनात होता पावभाजी पहिली मिसल आहे थंड नाही तर एवढं लिहिलं घेतलं अर्ध्यातला तर मित्रांनो आता जाताना चाललो आहे ते म्हणजे मेट्रो नाही येताना कॅबने आलेलो. तर दर्शन तर जांभर झाला खरं सांगायला गेलं तर मस्तच. आणि मम्मी तर बसले मेट्रोमध्ये आणि मी पण माझं तर काय कुठलं एक्झामिनेशन लागायचं ना एक्झामिनेशन सगळं त्या मेट्रोनेच अंधेरीचा प्रवास असा. रेल्वेचं बघतो आम्ही डायरेक्ट QR कोड सेंड करून. आता बघा मेट्रोचं पण तर असा होता प्लॅटफॉर्म मेट्रो स्टेशनचा. तसा आहे ना पूर्ण एसटीपी. आता बसलोय म्हणजे मेट्रोमध्ये आणि साईडून सरकत चाललंय. काय नाही दिसत इथं काय नाही दिसत माहिती आहे. तसं अंधेरीचं वगैरे असलं ना सगळं दिसत. तुझ्याकडं आहे ना थोडी हो दोन्ही काढणार आहे. आम्ही पोचलोय. मस्त असा प्रवास झाला पण सीन एवढंच की अंधेरीला येणं वरण आहे आणि इथून पूर्ण खालून आहे तर असं कान वगैरे बंद झालेले पण मस्त. तर मित्रांनो कसं वाटलं पूर्ण मेट्रोच्या आतमध्ये काय असतं.
तर मित्रांनो आता आलो आहे ते म्हणजे आमच्या एरियामधल्या गणपती बाप्पांच्या मंदिरात. कामं करून थकले ना काही आहे मम्मी सगळे का झोपले नसते कुठं करून तू आतमध्ये जाऊन हॅपी होली. कसा वाटला आमचा दर्शनाचा ब्लॉग. तर मित्रांनो दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत न्यू ब्लॉगसाठी बाय बाय.